लोकांच्या भेटीगाठी घेत आहे, काय लोकांच्या बोलण्यातून काय आलं नेमकं, काय संवाद साधला? निवडणूक लढली पाहिजे असा आग्रह आहे लोकांचा. निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे, निवडणूक लढली पाहिजे आणि लोकशाहीमध्ये निवडणूक बिनविरोध करणं म्हणजे हे लोकशाही विरोधी कृत्य आहे. अगदी इथं सहानुभूती आहे. दादांचं अपघाती निधन झालंय. इथं बारामती विधानसभेमधल्या लोकांच्या मनामध्ये दुःख असणं स्वाभाविक आहे. एक महिला या महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री झाली, ही गोष्ट अपिलिंग आहे. पण या सर्व प्रश्नावरती मी एक पाऊल पुढे जाऊन मी या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना विनंती करेन, विरोधकांना, राज्यकर्त्यांना, जर अजितदादांच्या अपघाती निधनानंतर एवढं दुःख, वेदना, सहवेदना असेल तर सुनेत्राताईंना विधान परिषदेवरती बिनविरोध घ्या ना तुम्ही. आणि ही निवडणूक इथं एक तुमचा कुठलाही कॅन्डिडेट उभा करा दादांच्या घरामधला सोडून, आम्ही निवडणूक लढू. ही निवडणूक इथल्या राज्य शासनाच्या अनेक धोरणांच्या विरोधामध्ये आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत.